मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली। आज हा तिसरा दिवस असून त्यांची तब्येत खालावली। या अनुषंगाने पुण्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मराठा समाज रस्त्यावरती उतरला तर सरकारला झेपवणार नाही असा इशारा माध्यमांशी बोलताना मराठा आंदोलकांनी दिलाय। आज माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचा चौथा दिवस आहे उपोषणाचा। त्यांची शुगर खालवली, प्रकृती त्यांची खालवत चाललेली। त्या दिवशी याच पुण्यामध्ये फडणवीस साहेब आले होते। आम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो। कुठे फडणवीस साहेब, कुठे तुमची चर्चा? आमच्या माणसाची तब्येत खालवत चालली आहे। मराठा समाजाच्या आमच्या मागण्या मान्य करा। उद्या जर आमचा समाज रस्त्यावर आला तर तुम्हीच आमच्यावरती आंदोलनाचे गुन्हे दाखल करणार। आणि तुम्हाला हे पटतं का ही गोष्ट? तुम्ही जर आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तर आज आमचा समाज कशाला रस्त्यावर? आज मनोजदादा जरांगे पाटलांची तब्येत इतकी खालवली आहे की त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट होऊ शकतं। आणि जर आम्ही रस्त्यावर जर आलो तर याला जिम्मेदार फक्त फडणवीस साहेब आहे। कारण त्या दिवशी आम्ही स्वतः साक्षीदार आहे पुणेकर। त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुमचा प्रश्न सोडवतो। आज चौथा दिवस झालाय। आज तुम्ही एक माणूस फार मरणाच्या दारात टेकलाय तरी अजून प्रशासन लक्ष देत नाही। आम्ही कवर आणतो आमचा बघताय मराठा समाजाचा। फडणवीस साहेबांना आमचा संपूर्ण पुणे जिल्ह्यातर्फे इशारा आहे, जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केल्या, आमच्या दादांचं उपोषण लवकर सोडवलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, चक्का जाम करू, आंदोलन करू। हेच आमचा एक मराठा समाजाकडून इशारा आहे।